दिसते क्लिअर आलं का? चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज तुमच्यासाठी जो टॉपिक घेऊन आलो आहे त्याचं नाव आहे महाराष्ट्राची प्राकृतिक रचना. प्राकृतिक रचना. महाराष्ट्राची प्राकृतिक रचना पाहताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला अख्ख्या जगाची रचना कशी झाली, अख्ख्या भारताची रचना कशी झाली या आपल्या आजच्या भूखंड वाहन सिद्धांतावरून समजते. मग त्यामध्ये जो भूखंड वाहन सिद्धांत मांडला आहे विद्यार्थी मित्रांनो, सिद्धांत मांडला आहे त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे काय रे? अल्फ्रेड वेगनर. अल्फ्रेड वेगनर त्यांनी सांगितलं आहे की एक पॉन्झिया खंड होता, म्हणजे जी आपली पृथ्वी गोल आहे त्या पृथ्वीमध्ये ज्या काही भूअंतर्गत हालचाली झाल्या त्यामध्ये 3 विभाग पडतात. 3 विभाग कोण कुठले? एक म्हणजे पहिला ज्याला म्हटलं जातं अंगारा लँड. दुसरा कोणता आहे? गोंडवाना लँड. आणि हा जो आहे तो कोणता समुद्र आहे? तेथिस समुद्र. आणि याचं संपूर्ण नाव आहे काय? पॉन्झिया खंड. बघा लक्ष द्या, भूखंड वाहन सिद्धांत मांडला आहे कोणी? अल्फ्रेड वेगनर यांनी मांडलेला आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की एक पॉन्झिया खंड होता, म्हणजे आपला पृथ्वीगोल होता, त्याचा एका लँडचं नाव काय होतं? अंगारा लँड. दुसऱ्याचं काय होतं? गोंडवाना लँड. आणि त्याच्यामध्ये एक तेथिस समुद्र होता, जो पृथ्वी गोलावर काय होता? एक व्यवस्थितरित्या एका भागामध्ये होता. पण त्यामध्ये काय झालं आहे, जे ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे त्यानंतर त्यामध्ये काय झालं आहे की भूखंड वाहन म्हणजेच काय? जमिनीचा खंड पडलेला आहे जवळपास गोंडवाना लँड आणि दुसरा कुठला आहे? अंगारा लँड. यामध्ये काय झाले आहे? भूअंतर्गत हालचाली झाल्या आणि भूअंतर्गत जशा हालचाली झाल्या जवळपास गोंडवाना लँड मध्ये जे काही आहे तो वरचा दबाव होत गेला, अंगारा लँडचा काय आला आहे खाली जो गोंडवाना लँडवर दबाव येत गेला. अशा प्रकारे याच्यामध्ये जवळपास 29 वेळा, किती वेळा? 29 वेळा भूअंतर्गत हालचाली झाल्या. आणि त्यामध्ये जे आहे भूअंतर्गत हालचाली झाल्या. आणि या भूअंतर्गत हालचाली झाल्यामुळे जे काही आज जग आहे, जे काही आपला भारत देश आहे आणि भारतातला एक आपलं राज्य म्हणजे काय आहे? महाराष्ट्र. कारण आपल्याला कशाची प्राकृतिक रचना पाहिजे आहे? महाराष्ट्राची. हे सगळं जाणून घेण्यामागे एकच कारण आहे की जो अल्फ्रेड वेगनर नावाचा काय आहे शास्त्रज्ञ आहे, त्यांनी सांगितलं का आपल्या या जगाला पॉन्झिया खंड म्हणून ओळखलं जात होतं. आणि पॉन्झिया खंडामध्ये अंगारा लँड आणि दुसरा कोणता? गोंडवाना लँड. त्यामध्ये जवळपास 29 वेळा काय झाले आहे? भूअंतर्गत हालचाली झाल्या. आणि जेही आता जगाची काय आहे रचना आहे, जे ही भारताची रचना आहे, भारतातलं एक राज्य म्हणजे काय? आपला महाराष्ट्र. आणि महाराष्ट्रामध्ये जे काही रचना आहे ते कशामुळे घडून आलं आहे? या भूअंतर्गत हालचालीमुळे. चला लक्ष द्या. बघा इथे कुठला समुद्र आहे? अरबी समुद्र. कुठला आहे? अरबी समुद्र. इथे कुठला भाग आहे? कोकण. त्यानंतर इथे एक उंचवट्याचा भाग निर्माण झालाय, त्याला काय म्हणतो आपण? सह्याद्री. आणि हा कुठला आपला? पठार. याला म्हणतोय आपण सह्याद्री. काय म्हणतोय? सह्याद्री. आणि हे काय झालं? आपला महाराष्ट्र पठार. बघा तर महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा आपला काय आहे? प्राकृतिक विभाग आहे आपल्या कशाचा? महाराष्ट्राचा. त्यामध्ये काय आहे? अरबी समुद्र. हा काय आहे? कोकण. त्यानंतर काय आहे? सह्याद्री. आणि हे काय आपलं? पठार. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे का आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे? महाराष्ट्राचा करायचा आहे. महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपण प्राकृतिक रचना पाहतो, मग प्राकृतिक रचनामध्ये जवळपास जर पाहिलं तर कोकण निर्माण झालेला आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा एक भाग म्हणजे बघा कोकणाने जवळपास महाराष्ट्राचा 7.5% भाग व्यापला आहे. किती? 7.5. त्यानंतर सह्याद्रीने जवळपास किती व्यापला आहे? 2.5. किती व्यापला आहे? 2.5. आणि जवळपास जर महाराष्ट्राचा विचार केला तर 90% भाग हा कशाने व्यापला आहे? पठाराने.
कशाने व्यापला आहे? महाराष्ट्र पठाराने. मग तुम्हाला जर सगळा एक प्रश्न विचारला पोलीस भरतीमध्ये की महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेनुसार महाराष्ट्राचा 90% भाग कोण व्यापला आहे? पठाराने व्यापला आहे. 7.5% भाग कोण व्यापला आहे? कोकणाने व्यापला आहे. आणि 2.5% कोण व्यापला आहे? सह्याद्री, म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण? सह्याद्री पर्वत म्हणतोय, जो आपला महाराष्ट्राचा काय आहे? जलविभाजक आहे. काय आहे? जलविभाजक आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या काही भूअंतर्गत हालचाली झाल्या मग याचा इफेक्ट आपल्या महाराष्ट्रावर कसा पडला हे बघा, लक्ष द्या. त्यामध्ये एका बाजूला काय आहे? अरबी समुद्र, हा काय आहे? कोकण, हा काय आहे? सह्याद्री, हा काय आहे? पठार. एक महत्वाची गोष्ट म्हणजे सह्याद्री म्हणजे एखादा तुम्ही बलून घेतला किंवा काय घेतला, एखादा कणकेचा गोळा घेतला, त्याला जर आपण प्रेस केला तर काय निघते? एक उंचवट्याचा भाग निघते. त्याचप्रमाणे इथे गोंडवाना लँड आणि अंगारा लँड यामध्ये जेव्हा प्रेशर निर्माण झालं एक उंचवट्याचा भाग निर्माण झाला आणि त्याला काय म्हणतो आपण? सह्याद्री. त्याला काय म्हणतो? सह्याद्री. मग तुम्हाला जर प्रश्न विचारला पोलीस भरतीला का नेमकी सह्याद्रीची निर्मिती कशी झाली, त्याच्या मागचं एक व्यवस्थित कारण आहे. ते म्हणजे काय झाला? भ्रंशमूलक उद्रेक. काय झालंय? भ्रंशमूलक उद्रेक झाला. त्या उद्रेकामुळे कशाची निर्मिती झाली आहे? सह्याद्री. कशी झाली आहे? सह्याद्री. त्यानंतर उरतोय आपल्याला प्रश्न म्हणजे महाराष्ट्र पठार. काय उरतोय? महाराष्ट्र पठार. मग महाराष्ट्र पठाराची निर्मिती नेमकी कशी झाली, त्याच्या मागचं व्यवस्थित कारण काय आहे बघा. ज्यावेळेस अंगार लँड आणि गोंडवाना लँड यामध्ये काय झालं? आपलं जो आहे काय आहे? पृथ्वी गोल आहे. आता जवळपास जर पाहिलं तिथे पृथ्वी शांत झालेली आहे. ज्यावेळेस पृथ्वी निर्माण झाली त्यावेळेस एक आगीचा गोळा होती, असं तुम्ही ऐकलं असेल किंवा तुम्हाला कोणी प्रायमरी शाळेमध्ये शिकवलं असेल. काय होता? आगीचा गोळा. तो आगीचा गोळा काही कालांतराने काय होत गेला? शांत होत गेला. पण आजही जर आपली पृथ्वी जर पाहिली तर जवळपास इथे तसाच एक काय आहे? आगीचा गोळा आहे. काय आहे? आगीचा गोळा आहे. जे आताही कुठं जपानमध्ये म्हणा किंवा इतर देशांमध्ये काय होते? ज्वालामुखीचा उद्रेक फाटते. ज्यावेळेस या भूअंतर्गत हालचाली होतात, ज्यावेळेस काय येतोय? भूकंप येतोय, त्याला एक ज्वालामुखीचा उद्रेक म्हणतोय. आणि अशा ज्वालामुखीचा उद्रेक जवळपास किती वेळा झाला? 29 वेळा झाला. आणि जो लाव्हारस बाहेर पडलाय, काय पडलाय? लाव्हारस. तो लाव्हारस जवळपास आपल्या महाराष्ट्र पठारावर काय गेला? पसरत गेलाय. आणि ती एक उंचाची जाडी तयार झाली आणि तिथे तयार होतो आपला काय? महाराष्ट्र पठार. मग तुम्हाला जर पोलीस भरतीला प्रश्न विचारला की महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशी झाली, त्याच्या मागचं कारण म्हणजे काय आहे? ज्वालामुखीचा उद्रेक. कशामुळे झाली आहे? ज्वालामुखीचा उद्रेक. ज्वालामुखीचा उद्रेक. हे बघा, सह्याद्रीची निर्मिती कशामुळे झाली? भ्रंशमूलक उद्रेकामुळे. पठाराची निर्मिती कशी झाली? ज्वालामुखीचा उद्रेक. आता सगळ्यात मोठा प्रश्न पडतोय मग कोकणाची निर्मिती कशी झाली? काय? कशाची? कोकणाची. हे बघा, ज्यावेळेस अंगारा लँड आणि गोंडवाना लँड याच्यामध्ये काय झालं आहे? भूअंतर्गत हालचाली झाल्या. त्याच्यामध्ये काय झालंय? सह्याद्रीची निर्मिती झाली. त्यानंतर कोणाची निर्मिती झाली आहे? पठाराची निर्मिती झाली. ज्यावेळेस ह्या सह्याद्रीची निर्मिती होते त्याच्या बाजूने कोणता समुद्र आहे? अरबी समुद्र. कोणता आहे? अरबी समुद्र. आणि ज्यावेळेस अरबी समुद्राचं पाणी हे वारंवार एका पहाडावर येऊन पडतं, तिथे काय होतो? प्रस्तरभंग होतो. काय होतोय? प्रस्तरभंग. आणि या प्रस्तरभंगामुळे कशाची निर्मिती झाली आहे? कोकणाची. कशाची झाली आहे? कोकणाची. म्हणजे महाराष्ट्राच्या जवळपास प्राकृतिक विभागानुसार किती विभाग पडतात? 3 विभाग पडतात. पहिल्याचं नाव काय आहे? कोकण. दुसऱ्याचं काय आहे? सह्याद्री. तिसऱ्याचं काय आहे? पठार. महाराष्ट्र पठार. मग तुम्हाला साधा सरळ प्रश्न विचारेल पोलीस भरतीला की कोकणाची निर्मिती कशी झाली आहे? प्रस्तरभंगामुळे झाली आहे. कशामुळे झाली आहे? प्रस्तरभंग. त्यानंतर सह्याद्रीची निर्मिती कशी झाली आहे? भ्रंशमूलकाच्या उद्रेकामुळे झालेली आहे. आणि महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशी झाली आहे ते म्हणजे काय? ज्वालामुखीचा उद्रेक. ज्वालामुखीचा उद्रेक. आता ही झाली आपली डायग्राम. बघा, आता बघू आपण आपला महाराष्ट्र. हा आपला काय आहे? महाराष्ट्र. आणि महाराष्ट्रामध्ये बघा तुम्हाला पाहायला भेटल्यास हे बघा, इथे काय आहे? कोकण. यस, काय आहे? कोकण. हा काय आपला? सह्याद्री. काय आहे? सह्याद्री. हा काय आपला? सह्याद्री. आणि हा जर विचार केला आपण म्हणजे हा आपला काय आहे? सह्याद्री. आणि हा जर असा विचार केला तर हा आपला काय आहे? महाराष्ट्र पठार. महाराष्ट्र काय? पठार. बघा, अशा प्रकारची प्राकृतिक रचना कोणाची आहे? आपल्या महाराष्ट्राची. इकडे कुठला समुद्र आहे? अरबी समुद्र.
आता पोलीस भरतीला नेमका प्रश्न कसा जातोय बघा. आपण आतापर्यंत काय पाहिलं आहे, हे काय, हा काय आपला कोकण, काय आहे कोकण, हा काय आपला सह्याद्री, हा काय आपला महाराष्ट्र पठार, काय आहे महाराष्ट्र पठार. मग तुम्हाला व्याख्या विचारल्या जातात, काय विचारल्या जातात, व्याख्या. मग बघा इथे जवळपास जर पाहिला आपण महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणता पर्वत आहे, सातपुडा पर्वत. कुठला आहे, सातपुडा पर्वत. मग बघा पोलीस भरतीला व्याख्या कशा विचारल्या जातात, कोकणाची व्याख्या काय, त्यानंतर काय सह्याद्रीची व्याख्या काय, त्यानंतर काय पठाराची व्याख्या काय. व्यवस्थित लक्ष द्या. कोकणाच्या पश्चिमेकडे कोणता समुद्र आहे, अरबी समुद्र. तीनही व्याख्या तुमच्या आताच पाठांतर होते. व्यवस्थित लक्ष द्या. हे बघा कोकणाची व्याख्या काय म्हणते, इकडे दिशा कोणती आहे रे, पूर्व. कोणती आहे, पूर्व. इथे कुठली आहे, पश्चिम. कुठली आहे, पश्चिम. मग बघा कोकणाच्या पश्चिमेकडे, ऐकू लक्ष द्या, अरबी समुद्राच्या पूर्वेकडे, अरबी समुद्राच्या पूर्वेकडे आणि सह्याद्रीच्या पश्चिमेकडे जो चिंचोड्या आकाराचा पट्टा आहे, चिंचोड्या आकाराचा पट्टा आहे, त्याला काय म्हणतो आपण, कोकण. काय म्हणतो आपण, कोकण. काय म्हणतोय, कोकण. बघा व्यवस्थित लक्ष द्या. अरबी समुद्राच्या पूर्वेकडे, सह्याद्रीच्या पश्चिमेकडे जो चिंचोड्या आकाराचा पट्टा आहे त्याला काय म्हणतो आपण, कोकण असे म्हणतो. त्यानंतर सह्याद्रीची व्याख्या पहा. कोकणाच्या पूर्वेकडे, कोकणाच्या पूर्वेकडे आणि महाराष्ट्र पठाराच्या पश्चिमेकडे जो उंचवट्याचा भाग आहे, कशाचा, उंचवट्याचा भाग आहे, त्याला काय म्हणतो आपण, सह्याद्री. काय म्हणतोय, सह्याद्री. आणि सह्याद्रीच्या पूर्वेकडे, सह्याद्रीच्या पूर्वेकडे आणि सातपुडा पर्वताच्या दक्षिणेकडे जो पठारी भाग आहे त्याला काय म्हणतो आपण, महाराष्ट्र पठार. काय म्हणतोय, महाराष्ट्र पठार. म्हणजे जवळपास जर आपण विचार केला तर काय आहे, लक्ष द्या. हे बघा आपल्या या जगाचा एक खंड होता, त्याचं नाव काय होतं, पॉन्झिया खंड. पॉन्झिया खंडाचे 3 विभाग पडतात. पहिला कोणता, अंगारा लँड. दुसरा कोणता, तेथीस समुद्र. तिसरा कोणता, गोंडवाना लँड. त्यानंतर अल्फ्रेड वेगनर या शास्त्रज्ञांनी काय सांगितलं की 29 वेळा काय झाले आहे, भूअंतर्गत हालचाली झाल्या आहे. भूअंतर्गत हालचाली झाल्या तेव्हा या अंगारा लँडचं प्रेशर कोणावर आलं, गोंडवाना लँडवर आलं आणि तिथे उंचवट्याचा भाग निर्माण झाला जो महाराष्ट्रामध्ये आला. आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर त्याला नाव काय पडलंय, सह्याद्री. काय पडलंय, सह्याद्री. आणि ज्यावेळेस ज्वालामुखीचा उद्रेक 29 वेळा झालाय आणि या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे लाव्हारस आपल्या महाराष्ट्र पठारावर म्हणजे आपल्या भारतावर पसरला, पण तिथे आपला महाराष्ट्र येतोय. आणि महाराष्ट्रामध्ये जो लाव्हारस पसरला आहे त्याच्या मागचं कारण म्हणजे काय आहे, तिथे निर्मिती होते कशाची, महाराष्ट्र पठाराची. कशाची, महाराष्ट्र पठाराची. आणि सह्याद्रीचा प्रस्तरभंग होऊन वारंवार कशाच्या, अरबी समुद्राच्या लाटा ह्या कशाला धडकतात, सह्याद्रीला धडकतात आणि तिथे एक प्रस्तरभंग होते आणि तिथे निर्मिती कोणाची होते, कोकणाची. आणि कोकणाच्या बाजूने एक समुद्र आहे, त्याचं नाव काय होते, अरबी समुद्र. अरबी समुद्र. आता एक व्यवस्थित लक्ष द्या, आता खरी मेक आहे. हे बघा या महाराष्ट्र पठाराच्या प्राकृतिक रचनेनुसार तुम्हाला नद्यांची माहिती सुद्धा मिळते. कशाची, नद्यांची. नद्या कशा वाहत असेल. आता एक व्यवस्थित लक्ष द्या. हा आपला काय आहे, सह्याद्री. काय आहे, सह्याद्री. म्हणजे असं समजा का हा आपला काय आहे, सह्याद्री. काय आहे, सह्याद्री. हा सह्याद्री ज्यावेळेस इथनं काय निघत असं नद्या, ह्या नद्या कुठे चालल्या आहे, कोकणाकडे. कशाकडे चालल्या आहे, कोकणाकडे. म्हणजे ही पूर्व दिशा, ही कुठली, पश्चिम दिशा. पश्चिम दिशा. मग इथल्या सह्याद्री मधल्या निघणाऱ्या नद्या ह्या कुठे चालल्या, कोकणामध्ये. त्या कोकणातल्या नद्या कोणत्या नदीला जाऊन मिळणार, समुद्राला जाऊन मिळणार आहे, अरबी समुद्र. कोणाला, अरबी समुद्र. मग सरळ स्पष्ट आहे, कोकणातील नद्या पूर्णच्या पूर्ण नद्या उगम कुठून पावतात, सह्याद्री पर्वतातून. कुठून पावतात, सह्याद्री पर्वतातून. आणि सह्याद्री पर्वतातून निघालेल्या नद्या कुठे मिळतात, अरबी समुद्राला. कुठे मिळतात, अरबी समुद्राला. कोकणामध्ये कोणत्या वाहिनी नद्या आहेत, पश्चिम वाहिनी. कोणत्या आहे, पश्चिम वाहिनी. म्हणजे इथं तुम्हाला अंडरस्टँडिंग करायची काहीच गरज नाही, इथं सरळ आहे. प्राकृतिक रचनेनुसार पहिला कोणता आहे, कोकण. दुसरा काय आहे, सह्याद्री. तिसरा काय आहे, महाराष्ट्र पठार. आणि महाराष्ट्र पठार आहे, सह्याद्रीतून काय निघू राहिल्या, नद्या निघू राहिल्या. त्या कुठे चालल्या, पश्चिम दिशेने. मग त्यांना काय म्हणतो आपण, पश्चिम वाहिनी नद्या. त्या पश्चिम वाहिनी नद्या कोणाला मिळणार आहे, अरबी समुद्राला. कोणाला मिळणार आहे, अरबी समुद्राला. जेवढ्याही पश्चिम वाहिनी नद्या आहेत त्या कुठे जाऊन मिळते, अरबी समुद्र. कोणाला मिळते, अरबी समुद्र. त्यानंतर येतोय आपला सह्याद्री. काय येतोय, सह्याद्री. त्यानंतर कोकणावरचा सगळ्यात सुप्रसिद्ध असा काय आहे, प्रश्न आहे का कोकणाची लांबी किती आहे. किती आहे रे, 720. किती आहे, 720. कोकणाची लांबी किती आहे, 720. प्राथमिक माहिती आहे, लक्षात ठेवा. नंतर आपण एक एक विभाग पाहणार आहोत. कोकण विभाग कसा आहे, सह्याद्री विभाग कसा आहे, त्यानंतर महाराष्ट्र पठार कसा आहे. पण ज्या नॉर्मल गोष्टी आहेत त्या आपल्याला येणं काय आहे, गरजेचं आहे. भरपूर वेळा प्रश्न विचारतो. कोणता प्रश्न, की कोकणाची लांबी किती. किती आहे, 720 किलोमीटर. किती आहे, 720 किलोमीटर. लक्ष द्या.
त्यानंतर सह्याद्रीमधून ज्या रांगा निघतात त्याला आपण महाराष्ट्राचे दुय्यम जल विभाजक म्हणतोय. काय म्हणतोय? दुय्यम जल विभाजक. काय म्हणतोय? दुय्यम जल विभाजक. हा सातपुडा पर्वत आहे. हा काय आपला सह्याद्री आहे. काय आहे? सह्याद्री. आणि सह्याद्रीच्या मधून 3 रांगा निघतात आणि याच्यावर प्रश्न 100% पोलीस भरतीला विचारते म्हणजे विचारते. पाठांतर ठेवणं काय आहे? गरजेचं आहे. बघा, सह्याद्रीमधून 3 रांगा निघतात. पहिल्या रांगेचं नाव काय रे? सातमाळा अजिंठा. दुसरा कोणता आहे? हरिश्चंद्र बालाघाट. कोणता आहे? हरिश्चंद्र बालाघाट. आणि तिसरा कोणता आहे? शंभू महादेव. म्हणजे 3 रांगा निघतात. त्याचा पहिल्याचं नाव काय आहे? सातमाळा अजिंठा. काय आहे? सातमाळा अजिंठा. दुसऱ्याचं काय आहे? हरिश्चंद्र बालाघाट. तिसरा कोणता आहे? शंभू महादेव. तिसरा कोणता आहे? शंभू महादेव. आता ह्या झाल्या 3 रांगा. काय झाल्या? 3 रांगा. प्रश्न कशावर जातो व्यवस्थित लक्ष द्या. हे बघा, सातमाळा अजिंठाच्या वरती नदी कोणती आहे? तापी नदी. कोणती नदी आहे? तापी. कोणती नदी आहे? तापी नदी. आता बघा, लक्ष द्या व्यवस्थित. हे तापी नदी हे विसरू नका की तापी नदी ही कोणती वाहिनी आहे? पश्चिम वाहिनी. कोणती आहे? पश्चिम वाहिनी. ह्या जेवढ्याही रांगा निघत आहे, सातमाळा अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट आणि कोणती? शंभू महादेव, ह्या सह्याद्रीच्या पूर्व दिशेला निघत आहे. म्हणजे अशा. आलं का लक्षात? म्हणजे ज्याही या पर्वतातून नद्या उगम पावणार आहेत त्या कुठे जाऊन मिळणार आहे? अरबी समुद्रात. कोणाला मिळणार आहे? अरबी समुद्र. कारण दिशा कोणती आहे? पूर्व. कोणती आहे? पूर्व. आता बघा, या रांगेवर प्रश्न कसा जातोय. सातमाळा अजिंठा ही रांग, सातमाळा अजिंठा ही रांग महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेकडून उगम पावून कोणत्या दिशेकडे गेले आहे? सांगा पटकन उत्तर. पश्चिमेकडून पूर्वेकडे. हरिश्चंद्र बालाघाट पश्चिमेकडून पूर्वेकडे. शंभू महादेव पश्चिमेकडून पूर्वेकडे. पश्चिमेकडून पूर्वेकडे. लक्ष द्या. सातमाळा अजिंठा आणि हरिश्चंद्र बालाघाट यांच्या मधामध्ये एक नदी आहे. तिचं नाव काय आहे? कोणती नदी? गोदावरी नदी. कोणती नदी आहे? गोदावरी. हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेवच्या मधात एक नदी आहे. कोणती नदी आहे? भीमा नदी. आणि शंभू महादेवच्या खाली एक कोणती आहे? कृष्णा नदी. सगळ्यात जास्त पाणी वाहून नेणारी नदी कोणती आहे? कृष्णा नदी. कोणती आहे? कृष्णा नदी. म्हणजे बघा, याच्यावर प्रश्न कसा जातोय. महाराष्ट्राच्या सह्याद्रीमधून 3 रांगा निघतात. पहिलेचं नाव काय आहे? सातमाळा अजिंठा. दुसरीचं काय आहे? हरिश्चंद्र बालाघाट. तिसरं नाव काय? शंभू महादेव. सातमाळा अजिंठा आणि हरिश्चंद्र बालाघाट या 2 रांगांना वेगळी करणारी नदी कोणती? कोणती आहे? कोणती आहे? गोदावरी. त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव या 2 रांगांना वेगळी करणारी नदी कोणती आहे? भीमा. त्यानंतर शंभू महादेव या रांगेच्या दक्षिणेकडे जी नदी आहे तिचं नाव काय आहे? कृष्णा. कोणती आहे? कृष्णा नदी. आता मला एक सांगा, भीमा नदी ही स्वतःची मेन म्हणजे मुख्य नदी आहे की नाही आहे? आहे का? नाही. कृष्णा नदी मुख्य आहे का? गोदावरी मुख्य आहे का? तापी आहे का? भीमा नदी जरी ही हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेवाच्या म्हणजे जवळपास भीमाशंकरला उगम जरी पावत असेल, पण ही नदी शेवटी जाऊन कोणाला मिळते? कृष्णा नदीला. कुठे जाऊन मिळते? कृष्णा नदीला. म्हणजे भीमा नदी ही कोणाची उपनदी आहे? कृष्णा नदीची. ज्यावेळेस हीच भीमा नदी कुठे सोलापूरमध्ये, पंढरपूरमध्ये काय करते? चंद्रकोरीचा आकार प्राप्त करते, त्यावेळेस तिला काय म्हटलं जाते? चंद्रभागा नदी म्हटलं जाते. आणि चंद्रभागा, तेच चंद्रभागा नदी जेव्हा समोर वाहत जाते पुन्हा तिला नाव काय होते? भीमा नदी. काय होते? भीमा. नाही तर म्हणा की पंढरपूरमध्ये गेल्यावर चंद्रभागा पडला का मग समोर चंद्रभागा? अजिबात नाही. त्याला कुठलं नाव पडलं जाते? भीमाच नदी. कारण ती नदी कुठली आहे? भीमाच नदी आहे. आलं का लक्षात? आता बघा, सह्याद्रीतून निघणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्या कुठे जाऊन मिळते? अरबी समुद्राला. सह्याद्रीच्या ज्या 3 रांगा निघाल्या आहे, सातमाळा अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट आणि काय आहे? शंभू महादेव. गोदावरी, भीमा आणि कृष्णा ह्या कुठल्या नदीला जाऊन समुद्राला जाऊन मिळतात? बंगालचा उपसागर. बंगालचा उपसागर. बंगालचा उपसागर. जवळपास जर पाहिला आपण तर महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेनुसार तुमची संपूर्ण ही माहिती फिक्स झाली आहे. त्यामध्ये भूखंडवाहन सिद्धांत, त्यामध्ये किती अंतर्गत हालचाली झाल्या, त्यानंतर कोकणाची निर्मिती कशी झाली आहे, सह्याद्रीची कशी झाली आहे, पठाराची निर्मिती कशी झाली आहे, त्यानंतर सातमाळा अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव या सर्वच्या सर्व पूर्णच्या पूर्ण काय आहे? प्राकृतिक रचनेनुसार जे आहे ते आपल्याला समजलेलं आहे. आलं का लक्षात? आता आपण एक एक विभाग बघू.